नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उद्या आपला IBPS AFO ची प्री एक्झाम आहे पा. आता बऱ्याच जणांना टेन्शन असते, बऱ्याच जणांनी स्ट्रॅटेजी वगैरे सगळ्यांनी सांगितली असेल. पण मी थोडंसं त्याच्यापेक्षा वेगळं बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. कारण आजची परिस्थिती जर पाहिली तर बऱ्यापैकी सेंटर्स जे असतील त्याच्याबद्दलही असेल या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर बाकीचं जे पॅनिक होणं याच्याबद्दलही थोडंफार बोलेल पा मी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही AFOचा पेपर देतात आणि जनरल बँकिंगचा जे काही ॲग्रीकल्चरचे मुलं पेपर देत असतात, त्याच्यामध्ये जो प्रेशर असतो ना, त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो पहा. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर समजा पी-ओचा पेपर देत असताल पहा, पी-ओचा. तर पी-ओचा ज्यावेळेस पेपर देत असताल, तर तुम्हाला एवढं टेन्शन नसतं. तुम्हाला तेवढं टेन्शन नसते जेवढं तुम्ही AFOचा देत असताल त्यावेळेस असेल पहा. तर हे साहजिक आहे, कारण ॲग्रीकल्चरचा विद्यार्थी आहे म्हटल्यानंतर आपल्याला टेन्शन जास्त येणार आहे. सर मला काही करून AFOच व्हायचं ही जी इच्छा असते, या इच्छेमुळं आपल्याला याचं टेन्शन नसते, पण याचं खूप जास्त असतं पहा. तर याच्यामुळे थोडंसं आपला प्रॉब्लेम हा होतो की या पेपरला जास्त पॅनिक होणं हे आपल्यामध्ये दिसतं पहा. प्रत्येक जणांना त्या गोष्टी दिसतात. कारण प्रत्येक जणांना हे फक्त वर्षातून एकदा पेपर येणार आहे आणि याच्यामुळं जास्त टेन्शन आपल्याला तिथं दिसतं पहा. परंतु इथं कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही. जरी हे पेपर्स एकदा असले, परंतु याच्या व्यतिरिक्त ॲग्रीकल्चरचे खूप सारे असे एक्झाम्स आहेत की ज्या एक्झाम्समध्ये याच सिलेबसवरती आपण काय करू शकतो, चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊन आपण सिलेक्ट होऊ शकतो पहा. त्याच्यामुळं पेपर देत असताना किंवा पेपरला जात असताना जास्त पॅनिक होऊन जायचं नाही. व्यवस्थितपणे मस्तपैकी तिथं पेपरला जायचं आहे. तर पहा, थोडंसं मला वेगळ्या याच्यावरती बोलायचं. याचं कारण आज जर आपण पाहिलं तर मुंबईची अवस्था थोडीशी वेगळी आहे. जे काही आंदोलन सुरू आहे याच्यामुळे होतं असं की बऱ्याच जणांचं सेंटरवर पोहोचणं हे थोडंसं मुश्किल होऊ शकतं. हा व्हिडिओ मी त्याच्यामुळे सकाळी बनवणार होता, परंतु थोडासा वेळेअभावी मी हा दुपारी बनतोय. परंतु ज्याचं ज्याचं सेंटर हे मुंबई असेल तर याने कृपया एक काळजी घ्या की सगळे डॉक्युमेंट्स घेतले का नाही ते एकदा चेक करून आता लगेच निघा, किंवा जे निघाले असतील त्यांनी लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करा. याचं कारण कारण जर समजा तुम्ही ट्रॅफिकमध्ये जर फसले तर तिथं प्रॉब्लेम असे 50-50, 60-60 किलोमीटर पर्यंत ज्या रांगा लागलेल्या आहेत, तर त्याच्यातून तुम्हाला सेंटर पर्यंत जे असेल पोहोचणं असेल ते थोडंसं मुश्किल ठरेल पा. त्याच्यामुळं ही काळजी तुम्हाला घ्यायची. IBPS जे असेल IBPS कुठल्याही प्रकारचं तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही की सर आंदोलन होतं किंवा जर मी ट्रॅफिकमध्ये फसलो होतो सर त्याच्यामुळे माझं जे IBPSचा पेपर असेल ते बुडाला, कृपया नवीन कंडक्ट करा, असं काहीच होणार नाही पहा. त्याच्यामुळं IBPS सर्व जे काही गोष्टी असेल त्यांनी जे सांगितलंय त्या गोष्टीचं पालन करा. आपल्याला 11चा टायमिंग असेल, 12चा टायमिंग असेल तर त्याच्या अगोदर 1 तास तिथं जाऊन पोहोचलं पाहिजे पहा. तर मुंबईवाल्यांनी पण ही काळजी घ्यायची. आणि दुसरं, ज्याचं नाशिक असेल, ज्याचं पुणे असेल त्यांनी सुद्धा आजच निघा. याचं कारण तुम्ही ज्यावेळेस पहाटे निघतात, तुम्ही सांगता की सर काही नाही 12ला पेपर आहे, मी पहाटे निघतो इथून. पहाटे निघले. मागच्या वेळेस या 2-3 वेळेस 2-3 जणांच्या बाबतीत त्या गोष्टी घडल्यात. पहाटे निघले, सकाळी सकाळी 7 पर्यंत तिथं पोहोचले. त्याच्यानंतर ते आंघोळ ते कुठं करणार, काय करणार, त्यात तुमची प्रवासात झोप झालेली नसती व्यवस्थित. मग होतं असं की तुम्ही 12 वाजता तुमच्या जी झोप न झाल्यामुळे तुम्ही थोडंसं तणावग्रस्तामध्ये असतात. म्हणून सेंटर जे असेल ते पुणे असो किंवा बाहेरचं कुठलंही लातूर, नांदेड, जरी गर्दी तिकडे नसेल तरी पण लातूर असेल, नांदेड असेल, बाकीचे जे सेंटर असतील संभाजीनगर सोडून पहा. तर ह्या सेंटरवरती आपल्याला जर जायचं असेल तर लांब आहे, या विचाराने तुम्ही लवकरात लवकर तिथं निघलं पाहिजे. दुसरं, तुम्ही म्हणता सर लातूर आहे, लातूरमध्ये काय, तर तुम्ही पाऊस जे असेल पहा ते पाऊस पण पाहिला असेल. लातूर असेल, नांदेड असेल अशा ठिकाणी खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतोय. त्याच्यामुळं हे पण कारण तुमच्या पेपरमध्ये येऊ शकतं. म्हणून आपल्याला हे कारण ऐकून घेतले जाणार नाहीयेत. IBPSला याच्याशी काही घेणं-देणं नाही. त्यांनी अगोदरच इन्स्ट्रक्शन दिलं तुम्ही 12 वाजता तिथं पाहिजे. त्याच्यापुढे ते ऐकणार नाही. म्हणून तुम्ही आज दुपारी म्हणजे आत्ता, किंवा तुम्ही निघले असेल तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु निदान आज रात्री निघून तिथं गेलो पाहिजे आपण, हे तुम्ही काळजी घ्यायची पहा. दुसरं, डॉक्युमेंट्स. ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस आपली गडबड अशी असते पहा, आपल्याला सवय असते BSc ॲग्रीकल्चरच्या पोरांना. पेपरला जायचं ना, पेपरला जाईपर्यंत आपलं काही ना काही सुरू असते पहा. याच्याकडून शेवट पेपरला जाईपर्यंत याच्याकडे पेन नसतो. असे प्रकार आपल्याला दिसलेले आहेत. ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत. ही कुठल्याही प्रकारची सेमिस्टर एंड नाही. इथं जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला ते बाहेर काढतील. तिथं तुम्ही कोणालाही फोन लावला तरी आतमध्ये घेणार नाहीयेत.
हे थोडासा सिरियसनेस तुमच्यामध्ये असला पाहिजे, कारण ह्या एक्झाम मधून तुम्ही ऑफिसर बनणार आहेत. तुम्ही कुठले असे क्लास 3 वाले पोस्ट नाहीयेत या, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे नेसेसरी डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड ओरिजिनल, आधार कार्डची झेरॉक्स, जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड ओरिजिनल आणि पॅन कार्डची झेरॉक्स, त्याच्यानंतर पेन, त्याच्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट असेल ते हॉल तिकीट व्यवस्थितपणे तिथं घेऊन जायचे, आणि जो फोटो असेल ते फोटो त्याच्यावरती लावलेला, आणि तिथं गेल्यावर साईन करा. नाही तर इथूनच साईन करून घेऊन जातात काही काही. तर तिथं गेल्यावर त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी होतील, त्या फक्त प्रॉपर फॉलो करा. त्याच्यामुळे आता हे एकदम छोट्या पोरांचे काम आहेत की ह्या गोष्टी सांगावं लागतात. तर आपल्या इथं ऍग्रिकल्चरच्या पोरांना हे सांगावंच लागेल, कारण का काही काही कडून अशा चुका झालेल्या अगोदर आहेत, त्याच्यामुळे पेपर त्यांचे गेलेले आहेत. म्हणून नेसेसरी डॉक्युमेंट जे जे लागतील ते घेऊन तुमचे जायचे. त्याच्यानंतर सेंटरवरती वेळेच्या अगोदर जायचंय. तिथं मग गेल्यानंतर सर ओलाच नाही भेटली, सर मी पुण्यात गेलतो आणि ट्रॅफिकच जाम झाली, हे कारण सांगायचं नाही. सेंटरवरती आपल्याला 12ला पेपर आहे, तर 11 पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, अशी काळजी घ्यायची. नंतर पहिलं गेल्यानंतर जी काय सिस्टीम असेल तुमची, जे काय तुम्हाला भेटली असेल सिस्टीम, जे कॉम्प्युटर असेल, पहिलं ते चेक करा की बाबा नेमकी कॉम्प्युटर व्यवस्थित सुरू आहे का, माऊस व्यवस्थित चालतोय का. आपण काय करतो, इकडं तिकडं गप्पा आणत बसतो, शेजारच्याशी गप्पा आणत बसतो, आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो असं की ऍक्च्युअल पेपरला सुरू झालेला आहे, आणि त्याच्यानंतर याच्या लक्षात येतंय की कॉम्प्युटरचा माऊसच चालत नाही. मग एवढं वेळ काय करत होतं, त्याच्या अगोदर अर्धा तास दिलेला असतो. मग याच्यामध्ये कॉम्प्युटर चेक करणं हे तुम्हाला अतिशय महत्वाचं असेल. शेजारशी गप्पा मारणं हे महत्वाचं नसेल, आयुष्याचा प्रश्न आहे. म्हणून सांगतोय की पहिलं गेल्यावरती कॉम्प्युटर पहिला चेक करायचा, माऊस आणि ते काय जे पीसी असेल व्यवस्थित दिसतंय का काय नाही, हे सगळ्या गोष्टी पाहिजे. जर नसेल होत तर लगेच तिथं जे असलेला त्यांचा माणूस असेल त्याला सांगा, आणि लगेच तुमचं जे कॉम्प्युटर असेल ते बदलून घ्यायचं. ठीक, याची काळजी सगळ्यात महत्वाची आहे. तिथपर्यंत आपण पोहोचलेलो पाहिजे. नाही तर अभ्यास इथं मरणाचा केलाय आणि तिथं गेल्यावर पेपरच देता नाही आला, काय उपयोग आहे त्याचा. म्हणून ह्या गोष्टीची पहिली तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आता थोडस आपण अभ्यासाच्या बाबतीत येऊया. आता ह्यो माझा विषय नाहीये, मी क्वांट वरती रिझनिंग वरती बोललं पाहिजे, परंतु जेवढा काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यावरून मी बोलतोय. ह्या गोष्टी तुमच्याकडून झालेल्या असतील. पहिली गोष्ट ते म्हणजे अटेम्प्ट किती करायचे. काल रात्रीपासून ही चर्चा सुरू असणार आहे. रूमवर चर्चा झाली असेल, जाताना कोणतरी बरोबर असेल त्याच्याबरोबर चर्चा झाली असेल, तिथं गेल्यानंतर सेंटरवर कोणतरी भेटल त्याच्याशी, अरे सर अटेम्प्ट किती करायचे, सर मागच्या वेळेस 51चा कट ऑफ लागलाय, मग ह्या वेळेस आपल्याला 60 धरून चला ना, 60 धरून चला. मग आपले अटेम्प्ट 65-70 असले पाहिजेत किंवा 80 पर्यंत असले पाहिजे, कटछाट होऊन 60 पर्यंत पोहोचतो. हे तुम्ही कोण प्रिडिक्ट करणार आहे. इथं आपलं कुणीच मेरिट सांगू शकत नाहीये, हे लक्षात ठेवा. एएफओचं मेरिट आतापर्यंत कुणीच सांगितलेलं नाही. मग तुम्ही असं कोण ठरवणार आहे की आयबीपीएस चे तुम्ही कोणी आहेत का, 60 मेरिट लागणार असं कोण सांगतं. तुमचं हे मेरिट जे असेल हे उद्या 20ही लागू शकतं, 60ही लागू शकतं, 80 लागू शकतं, हे कुणीच सांगू शकत नाही. म्हणून अटेम्प्ट किती करायचे पेपरच्या अगोदर कधीच प्रिडिक्शन करू नका. कुठलंच प्रिडिक्शन करायचं नसतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, आपण आपल्यावर विश्वास ठेवा, प्रिडिक्शन अजिबात करायची नाही. ठीक, तिथं गेल्यावर अटेम्प्ट जेवढे होतील, जेवढे मॅक्सिमम अटेम्प्ट करता येईल. म्हणजे जर समजा तुम्हाला आता 120 किती 125 मार्काचा पेपर असेल, किती 120 125 जे काय असेल, आता मला सांगा, जर का समजा तुम्ही म्हटले की 60चं मेरिट लागणार आहे, याच्या मनात तेच आहे 60चं मेरिट, हे काय म्हणतो 75, हळूहळू चालली प्रोसेस, 75 पर्यंत पोहोचलोय सर, आता काही टेन्शन नाही, मेरिट निघू शकतं. जर का समजा पेपर सोपा आला, मेरिट गेलं समजा 65-70च्या दरम्यान, मग काय करायचं. मग काय करायचं, तर आपल्या पुढं फेल होण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. मागच्या वेळेस तेच झालंय, 17चं मेरिट यांनी कन्सिडर केलंय सगळ्यांनी बरं का, आणि काय सांगितलं 25-30 पर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतं, जास्तीत जास्त गेलं तर 35 जाऊ शकतं सर. मग माझे अटेम्प्ट 40-45 आहे, मी इझिली होऊ शकतो ना. अरे बाबा, तुझे अटेम्प्ट 40-45 मेरिट लागले 51, तो आसपास पण नाहीये. म्हणजे तू अटेम्प्टच तेवढे केले जेवढे त्याचं मेरिट त्याच्यापेक्षा जास्त. म्हणून अटेम्प्ट जे असतील ते काय कसे कसे करायचे काय नाही हे पहिलं कोणाशी डिस्कस करू नका. जे आपल्याला येतं ते पटापट सोडून घ्यायचे. सगळ्यात महत्वाचं, जर पास व्हायचं असेल ऑन एन ॲव्हरेज अभ्यासामध्ये, तर हा पॉइंट तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असेल. ज्याचा ॲव्हरेज स्टडी आहे, पहा काय होतं पेपरला गेलं, आणि हे तुम्ही ऑब्झर्व करत असताल किंवा तुम्हाला दिसलं पण असेल. हे फक्त एएफओच्याच बाबतीत नाही, तर सगळ्या बाबतीत होतं. ज्याचे क्वेश्चनचे सिलेक्शन चांगले असते ते पोरग ऑन एन ॲव्हरेज स्टडीवरती चांगल्या प्रकारे पास होऊ शकतं. मग हे कसं काय जमतं, कारण का
त्यांनी क्वेश्चनची सिलेक्शन चांगले केले. सिलेक्शन चांगले केले म्हणजे कशी निवडली, त्याने पहिलं पाहिलं की मला हा क्वेश्चन 1 नंबरचा जमतोय, त्याने लगेच सोडवला, पुढे गेला. 2 नंबरचा जमत नाही, 3 नंबर नाही, 5 नंबर नाही, 4 नंबर नाही, सगळे जमत नाही, डायरेक्ट 12 नंबरचं जमतोय. त्याने डायरेक्ट हे सगळे स्किप केले, 12 वर आला, क्वेश्चन सोडला. त्याच्यानंतर त्याला सलग दिसले क्वेश्चन जे त्याच्या टप्प्यातले होते, त्याने ते सोडले. 10, 15, 15, 20 मार्क किंवा 10, 15 मार्क त्यांनी फिक्स केले. त्याने पहिल्या 15 मिनिटामध्ये त्याचा जो कट ऑफ असेल सेक्शनल ते सिक्युअर करून घेतलेला आहे. मग काय होतं, टेन्शन नाही राहत ना. कारण का त्याला एवढी गॅरंटी आलेली की बाबा माझं इथपर्यंत कट ऑफ जो लागतो ते मी सिक्युअर आहे. त्याच्यानंतर जो राहिलेला वेळ आहे, म्हणजे जवळपास 30 मिनिटाचा वेळ राहिलेला असेल, तो वेळ जे असेल किंवा 25 मिनिटात तो वेळ तुम्ही जिथं जिथं कन्फ्युजन असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते क्वेश्चन्सला वेळ देऊन चांगल्या प्रकारे तुम्ही तिथं अटेम्प्ट करून कसंही 20-25 पर्यंत पोहोचतात. पण आपला मेन प्रॉब्लेम होतो क्वेश्चनचं सिलेक्शनच आपल्याला करता येत नाही. क्वेश्चनचं सिलेक्शन करता येत नाही. जर क्वेश्चनचं सिलेक्शन जमलं नाही, तुम्ही किती जरी इकडे मॉक मध्ये 99 जरी पर्सेंटाईल आणलं, तुम्हाला जमणार नाही तिथं. तुम्हाला तिथं जमत नाही. बरेच जण असे 90 पर्सेंटाईल येतं रे त्यांचं, 90, 85, 75 असे पर्सेंटाईल येणारे पोरं फेल झालेले आहेत. आणि ज्याचं 55, 60 असं येत होतं ते सुद्धा पास झालेले आपल्याला काही दिसलेले आहेत एक्झाम्पल पहा. त्याच्यामुळे हे जो पॉइंट असेल हा सगळ्यात महत्वाचा असेल, क्वेश्चनचे सिलेक्शन व्यवस्थित करणे. आता दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला क्वेश्चन कोणता पहिला घ्यायचा, काय घ्यायचं, या सगळ्या गोष्टी त्या सर लोकांनी सांगितलेल्या. पण इथं एक लक्षात ठेवायचं की समजा फॉर एक्झाम्पल क्वांट मध्ये डी आहे आणि जर मला 5 क्वेश्चन्स आले आणि 5 क्वेश्चन पैकी 2 क्वेश्चन मध्ये बेरीज वजाबाकी किंवा ऍव्हरेज आहे आणि बाकीचे 3 येतच नाही, मला सांगा तुम्ही हा पूर्ण क्वांटचा डी आहे जो असेल पा ते सोडून द्यायचा की 2 सोडवायचे? 2 सोडले पाहिजे ना. एवढं तर डोकं चाललं पाहिजे. बाकीच्या 3ला तुम्ही डोकं लावतात, त्याच्यात वेळ घालतात आणि त्याचा प्रॉब्लेम दुसऱ्या क्वेश्चन्स वरती झालेला दिसतो, त्याला वेळ भेटत नाही. मग तुम्ही काय करा, तुम्हाला जे येतंय ना ते पटकन सोडा. 2 सोडले, पुढे चला, सोडून द्या राहिलेले. पण तुम्ही ते 2 मार्क तर फिक्स केले ना, डायरेक्ट सोडून दिला असतं तर 0 मार्क झाले असते. ह्याचं पण थोडंसं भान ठेवा. आपल्याला प्रॉब्लेम हा होतो की आपण काय करतो, ते डीआय बघतो आणि त्याच्यावरती जे काय तुमचे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन पाहतच नाही, मग डायरेक्ट ते वाचून डायरेक्ट स्किप मारलेला असतो. अशा ज्या गोष्टी असतील त्या करू नका. ठीक. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, एखादा सेक्शन जर अवघड गेला तर पॅनिक होऊ नका. आता होतं काय, पहिला रिझनिंग, आणि हे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे. रिझनिंग सोपा समजला जातो, सोपं समजलं, पण मी याच्या विरोधात आहे. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो रिझनिंग मध्ये स्टक होण्याचा प्रॉब्लेम आपल्याला दिसलेले. का स्टक होतं? कारण का त्यांनी जे काही क्वेश्चनचे सिलेक्शन केलेले आहेत ते सिलेक्शन गडबडीमध्ये जे लेंदी क्वेश्चन्स असतील ते लेंदी क्वेश्चन्स पहिले घेतलेत आणि त्याच्यात ते स्टक झाले. याच्यामुळे होतं असं की तुमचा रिझनिंगचा जो सेक्शन असेल, जो तुम्ही सोपा समजलेला असतो, ते सोपा समजून सुद्धा तो अवघड गेलेला असतो. म्हणजेच तुम्ही प्लसचं जो प्लस होता, तुमचा प्लस पॉइंट होता, तो मायनस मध्ये गेला. आणि जो तुमचा सगळे जे समजतात क्वांट आणि इंग्लिश मायनस पॉइंट असतो, कारण का त्याच्यामध्ये थोडेसे मार्क कमी आहेत. याच्यात तुम्ही ह्या अवघड गेल्यामुळे याच्यात मायनस मध्ये जातात. अशी परिस्थिती होते पेपरला, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एखादा सेक्शन ज्यावेळेस तुम्हाला वाटत असेल ना की हे जे लेंदी आहे ते लेंदी सोडून जे मिसलेनियस आहे ते तुम्ही सोडू शकता. ठीक. पण मग जर समजा ह्या क्वेश्चन हे सेक्शन मध्ये मला थोडासा प्रॉब्लेम झाला, पण मी एक जे काही कट ऑफ असेल ते सिक्युअर करू शकतो, कट ऑफ जो असेल ते सिक्युअर करू शकतो. अशी जर समजा तुमची जर परिस्थिती असेल, मग सर माझे बाकीच्या मनात लगेच विचार सुरू होते, बाकीच्यापेक्षा सर मला मार्क जे असतील पाते याच्यात कमी येतील, हे येतील, हे असे प्रश्न आल्यानंतर पुढचा जो सेक्शन असतो ते सोपा असून तुमचा पॅनिक झाल्यामुळे ते अवघड गेलेला असतो. आणि असं नाही की एखादा सेक्शन तुमचा जर अवघड गेला म्हणून पुढच्या 2 सेक्शन मध्ये तुमचं सिलेक्शन जे असतील ते चांगले गेल्यावर सिलेक्शन होत नाही, असं नसतं. तुम्हाला एक जरी अवघड गेला, दुसऱ्या 2 याच्यावर तुम्ही सिलेक्शन घेऊ शकतात. एकामध्ये तुम्ही कट ऑफ जरी काढलेला असेल तरी पण हे झालेलं आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, जर एखादा सेक्शन अवघड गेला तर पॅनिक अजिबात व्हायचं नाही. दुसरं, पेपर मधील प्रत्येक क्वेश्चन पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आता हे आमच्या वेळेस पण झालेलं आहे. प्रत्येक वेळेस होतं असं पा की मुलगा आहे ना शेवटपर्यंत पोहोचलेलाच नाहीये. पा बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम होतो, प्रत्येक क्वेश्चन्स पर्यंत पोहोचलो पाहिजे. काय होतं कधी कधी
कधी कधी असं होतं की एखाद्याच्या पेपरमध्ये एखाद्याला आता क्वेश्चन्स रॅन्डमली असतात, एखादा काय करतो पेपर असतो, एखाद्याला डायरेक्ट कॅसलेट डीआयने सुरुवात झाली, इकडे क्रिटिकल रिझनिंगनी सुरुवात झाली आणि याला भलं मारण्याचं अवघड अवघड पहिलं चालू. मग याचं काय होतं, पहिल्या क्वेश्चन पाहिल्यानंतरच प्रॉब्लेम होते ना. हे सोडायचा प्रयत्न करत जातो परंतु इथं गुंतलेला असतो तो, हे लेंदी झालेलं असतं. आणि पुढचे जे काय तुमचे समजा 25 पासून ते 40 पर्यंतचे जे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन सोपे असतील. मग हे जे 15 मार्क होते हे टप्प्यातले मार्क होते, पण तिथपर्यंत गेलाच नाही बाबा हो. मग याच्यामुळे झालं असं की याला जे येत असताना सुद्धा याला ते मार्क पडू शकले नाही. मग हे बाहेर आल्यावर म्हणतो की सर मी जर शेवटपर्यंत पोहोचलो असतो ना तर 20 मार्क फिक्सच असते मला. अरे पेपर झाला, आता तू किती जरी बोलला तरी पेपर मध्ये जे केलंय ते फायनल असते, याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नसते. लक्षात ठेवा, रियालिटी ऍक्सेप्ट करायला जा, इमोशनला हात घालून उपयोग नसतो. मी हे केलं असतं आणि ते केलं असतं, इथं कोणी ऐकायला नाही. जे करायचं ते स्वतःलाच करा, तिथं चुका करू नका. लक्षात आलं? तर इथं जे असेल ते प्रत्येक क्वेश्चन पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, हे ध्यानात ठेवायचं. इंग्लिशच्या बाबतीत सुद्धा, क्वांट आणि रिझनिंगच्या बाबतीत सुद्धा. ठीक. त्याच्यानंतर पेपर झाला, पेपर झाल्यावर तर मजा पाहिजे सेंटरच्या बाहेर, खूप मजा असते आणि ती मजा घ्यायची, अनुभव घ्यायचे. जे नवीन असतील त्याने तर लगेच घ्यायचे. पा जे काही तुमचं पेपर झाल्यावर लगेच एखादं युट्यूब बाहेर आल्यावर मोबाईल घेता हातात, लगेच युट्यूब चॅनल सुरू, लगेच एखाद्या चॅनलवरती आलेलं असते, ह्याव झालं त्याव झालं, इतक्या मार्काला हे आलं ते आलं आणि त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स आले ते क्वेश्चन, हे डायरेक्ट पागल होऊन जातं. हे प्रत्येक चॅनलवरती पाहतं, प्रत्येक ह्याने सांगितला 50चा कट ऑफ, ह्याने सांगितला 60, लगेच हे याची कॅल्क्युलेशन सुरू. ऍव्हरेज काढलं सगळ्यांचं 45, सर 45च्या दरम्यान मार्क पडू शकतात बरं का, लागू शकतं कट ऑफ, हे लगेच यांची चर्चा, हे ठरवतात लगेच. मग ठरवल्यानंतर लगेच यांच्या बॅरचा सुरू, डीआय मध्ये 3, दुसऱ्या डीआय मध्ये 3, त्याच्यानंतर याच्यामध्ये 3, याच्यामध्ये 2, ह्या उडून ताडून तिथपर्यंत आणतात. आणि जर कमी पडलं, एखाद्याने खूपच जास्त जर प्रिडिक्शन दिलं 60-65चं दिलं आणि यांची जर 55च बेरीज, हे लगेच उडून ताडून तिथपर्यंत कशी का व्हायना बेरीज घेऊन जाते. हे करू नका. जे होईल पेपर दिलेला आहे, आयबीपीएस रिझल्ट लावणारे युट्यूब चॅनल वाले रिझल्ट लावत नाही, त्यांचे डोक्यात घ्यायचं नाही. जे होईल ते होईल, ते आयबीपीएस वाले सांगतील. पा युट्यूब चॅनल वाले तुम्हाला काय सांगतील का, आता तुम्ही हा पेपर दिला तुम्ही पास आहे म्हणून, ह्यांच्या हातात काहीच नाही, हे फक्त बोलण्यासाठी. त्याच्यामुळे आयबीपीएस वरती आपला विश्वास आहे ना, तर आयबीपीएसचा ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस पाहून घे. ठीक. तर त्याच्यामुळे हे जे युट्यूब चॅनल असतील याच्यावरती पहिलं दुर्लक्ष करा. आल्याबरोबर एवढाच कट ऑफ लागतो तेवढंच, ह्या गोष्टी नाही करायच्या. दुसरं ते म्हणजेच कट ऑफ लागतो हे मनात ठेवून तयारी बंद करू नका. हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल. परवाच्या दिवशी हे प्रॉब्लेम सुरू होतील की सर माझे अटेम्प्टच कमी आहे, सर माझं सिलेक्शन मेन्सला होईल का, सर मी ऍग्रीचा अभ्यास करू का. एक बाळा लक्षात ठेव, ह्या वेळेस 2 महिन्याचा गॅप आहे, 2 महिने. ह्या वेळेस प्रीचा रिझल्ट लागायला थोडासा उशीर होईल, 20 दिवसांनी लागेल, 25 लागेल, 1 महिना लागेल. 1 महिन्याने रिझल्ट लागला. काय केलं तू आतापर्यंत, ते हेच केलं. तू दिवस अशीच वाया घातलेली. 1 महिना तू ऍग्रीचा अभ्यास केला, ऍग्रीचा अभ्यास केला, तुला गॅरंटी नाही तू तयात मायात आहे, तुला गॅरंटी नाही तू 1 महिना केला, 1 महिन्याने तुझा रिझल्ट लागला, तू त्याच्यात फेल आहे असं जर समजलं. डायरेक्ट जनरल बँकिंग, ऍग्रीकल्चर फक्त 1 तास, ऍग्रीकल्चर पूर्ण स्किप करायचं नाही. मग त्याच्यामुळे लगेच मी 20 दिवस हे डायरेक्ट बंद अभ्यास, फक्त रिझल्टची वाट पाहतो. सर 2 महिन्याचा वेळ आहे, 20 दिवसांनी जर रिझल्ट लागला तरी मी 2.5 महिन्यांमध्ये मी ऍग्रीची तयारी करू शकतो. बाबा हे ऍग्रीकल्चर आहे. ह्या ऍग्रीकल्चरने भल्या भल्यांना धोके दिलेले आहेत. भले भले इथं हात टेकलेले त्यांचे ऍग्रीकल्चरच्या समोर. इथं खूप मोठे मोठे लोक आलेत. आम्ही पण तुम्हाला सांगतोय, मी असेल त्याच्यामध्ये, आजही मी जरी पेपर दिला तर गॅरंटी नसते बाळांनो. का? कारण सिलेबस एवढा मोठा आहे, याच्यामध्ये काय विचारतील कसं विचारतील काहीच माहित नाही. म्हणून इथं भले भल्यांनी हात टेकलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः हे प्रेडिक्ट करून चालणार नाही. जे काय होईल ते होईल. मी 1 तारखेला लगेच माझ्या ऍग्रीकल्चरला सुरुवात मी करल. 20 दिवस मी ऍग्रीकल्चरचा अभ्यास करेल, 20, 10 दिवस, 15 दिवस, जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा. त्याच्यानंतर मी जर रिझल्ट आला तर टू बी कंटिन्यू 9 नोव्हेंबर पर्यंत ऍग्रीकल्चर. जर समजा ऍग्रीकल्चर आला, जर रिझल्ट आला नाही तर ऍग्रीकल्चरला 1 किंवा 2 तास, बाकीचा सगळा वेळ जनरल बँकिंगला. मी जरी ऍग्री कॉस्ट असलो, तुम्ही युट्यूबवर येऊन सांगाल
की ऍग्री कॉस्टने जनरल बँकिंग वरती सुद्धा गेलं पाहिजे. जनरल का? याचं कारण असं आहे, बाबा ठीक आहे मी ऍग्रीचा आहे, मग मी सहानुभूती की नाही नाही काय नसतं, ऍग्रीकल्चर करा तुम्ही, खूप सारे चान्सेस. अरे बाळांनो, इथं फक्त 2 ते 4 एक्झामचे तुमच्या हातात एक्झाम्स आहेत. इकडं 22 ते 25 एक्झाम्स वर्षभरात येतात. मान्य अवघड आहे, पण हे आपल्या दृष्टीने अशक्य नाही. आपले बरेचसे पोरं, मी जेवढे काही स्टेटस टाकतोय, जेवढे काही तुमचे फोटो टाकतोय ग्रुपवरती, हे ऍग्री कॉस्ट मुलं आहेत, जे की सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, बाकीचे जे काही जनरल बँकिंगचे रिझल्ट असेल, मॅक्सिमम पोरं हे ऍग्रीचे दिसतात. हे का होतं? का ते काय ते ऍग्रीचे, ते मी ऍग्रीचा आहे, मग मला का जमत नाही? हे जे एकदा अनालिसिस करा, त्यावेळेस तुमचे रिझल्ट यायला सुरुवात होतील, हे लक्षात ठेवा. आणि जरी समजा रिझल्ट गेला, पुढे खूप साऱ्या एक्झाम्स आहेत, ऍग्रीच्या बाबतीत सुद्धा आहेत. म्हणून ऍग्रीकल्चर आपल्याला बंद करायचं नाही, 1-2 तास आपल्याला ती सुरू ठेवायचं. ठीक. तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ठेवायच्यात. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे घाई गडबड करायची नाही. पहा, आणि शेवटी एक पॉइंट राहिला होता माझा सांगायचा, तो म्हणजेच काय, याच्यामधला तो पॉइंट असेल पहा, हॉल तिकीट जे असेल पहा, हॉल तिकीट. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय माहितीये का, जे हॉल तिकीट असेल, हे हॉल तिकीट जपून ठेवा, जपून ठेवा. नाही तर होतं काय माहिती का, याच्यावरती हॉल तिकीट वरती शिक्का मारलेला असतो का तुम्ही प्रीचा पेपर दिलेला आहे, आणि तो शिक्का असलेलं हॉल तिकीट तुम्हाला मेन्सला दाखवावं लागतं. हे नवीन पोरं जे असतील, हे डायरेक्ट आले झालं पेपर, मग 2 महिने यांचं कुठं ते हॉल तिकीट पडलंय काय पडलंय हे माहितच नाही. हे 2 महिन्यांनी जागे होते. 9 नोव्हेंबरच्या अगोदर 8 तारखेला विचारणार, सर आता काय करायचं, काही करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. हॉल तिकीट अतिशय व्यवस्थितपणे ठेवायचं, 2 महिने सांभाळायचंय. पहिलं काय व्हायचं, 20-25 दिवसच गॅप राहायचा, 2 महिने सांभाळायचंय. तर हे तुम्हाला आवश्यकपणे लक्षात ठेवावं लागतील. इथं कुठलीच कॉम्प्रोमाइज होत नसते. लक्षात आलं? म्हणून हे ज्या गोष्टी असेल याची पूर्णपणे काळजी तुम्हाला घ्यायची. राहतो विषय की बाकीच्या गोष्टी, बाकीचे खूप सारे एक्झाम्स प्रायव्हेट बँकच्या पण आहेत, त्याच्यावर पण मी एखादा व्हिडिओ बनवल, प्रायव्हेट बँकची एक्झाम द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. परंतु आता जाताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जे मला एक्सपिरियन्स आलेत, जे मला अनुभव आहेत, ते सगळे तुमच्या बरोबर शेअर करतोय. ज्या ज्या वेळेस काउन्सिलिंग आहे त्यावेळेस पण आणि इथं पण. मी कुठल्याही गोष्टीत असं उगच तुम्हाला कुरवाय नाही, ह्या नाही. ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे बाळांनो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपण 7वी-8वी चे मुलं नाहीत, तर आपल्याला डिसिप्लिन मध्येच राहावं लागतं, शिस्तीत राहावं लागतं. प्रॉपर टाइम टेबल बनवून प्रॉपर पद्धतीने तयारी करून सिलेक्शन होत असतात. असे सहजासहजी सिलेक्शन होत नसतात, हे पहिलं लक्षात ठेवा. ठीक. तर इथं याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होत्या या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि उद्याचा पेपर एकदम रिलॅक्स द्या, एकदम चिल द्या, मस्तपैकी एकदम शांत डोकं ठेवून जे जे तुम्हाला सांगितलं त्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. नक्कीच काही ना काही टक्के, मी म्हणत नाही 100% माझ्याप्रमाणेच होईल, मी जे काही सांगितलं त्याच्यातले 10-5% तरी उपयोग तुम्हाला होईल. व्यवस्थितपणे पेपर द्यायचा आहे. नक्कीच आपण सगळेजण हे ऍग्रीकल्चरच्या मेन्सला असतो आणि तुमचं ऍग्रीकल्चरचं मेन्सची तयारी करण्याची चान्स माझ्यासारख्याला देताल अशी मी अपेक्षा करतो. आणि तुमच्या पेपरसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट. व्यवस्थितपणे पेपर द्या. धन्यवाद. थँक्यू.